नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला भ्रमाची पट्टी तुटणार आहे। काही लोक विश्वासघात करणार आहे। विश्वासघातामधनं एकच सबक मिळणार आहे की कुणावरती विश्वास करायचाच नाही। मेष राशीला असं दाखवते की ज्या ज्या लोकांनी तुम्हाला संगत केलेली, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मदत केलेली किंवा मोठी मोठी स्वप्न दाखवलेली, ते सगळे आता फिरणार आहे। कुणावरही या आठवड्यामध्ये डिपेंड राहू नका, कुणाच्या गोष्टीवरती विश्वास करू नका। जर पाठीमागचं काही कामे तुमची तटली असेल आणि कोण अधिकारी करून देणार आहे किंवा कोण राजकारणी व्यक्ती करून देणार आहे, कुणाला पैसे दिलेले आहेत, ह्या सगळ्याकडनं फसवणूक होणार आहे। म्हणजे आपला हात जगन्नाथ करायची तयारी करा। तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तेवढंच तुम्ही काम करा। अपेक्षेचं जास्त धनाची इच्छा करू नका। या आठवड्यामध्ये स्ट्रॉंगली तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे आणि प्रवासातून मोठा फायदा होणार आहे। तर प्रवास करताना तुमच्या घरावरती जर नेगेटिव्ह एनर्जी आहे, काही कामं होत नाही असं वाटत असेल, तर तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला स्वच्छ करून पूजा करून तिथं एखाद्या लोट्यामध्ये जल भरून त्याच्यामध्ये हळद टाकून मग बाहेर पडा आणि हे 8 दिवस राहू द्या। मग पुढच्या नेक्स्ट सॅटर्डेला का संडेला बदला, फरक नक्की पडेल। आणि ते पाणी झाडाला घाला, तुलसी सोडून। वृषभ राशी। वृषभ राशीला हेवी लोड आलेला आहे असं दाखवते। कामाचा बोजा अतिशय वाढणार आहे। एकतर चांगली गोष्ट आहे की काम यायला लागले, काही लोक रिकामं असलेले आहे, तुम्हाला ॲटलिस्ट काम तर आहे। परंतु चिडचिड पण तेवढीच वाढणार आहे कारण वेळ कमी पडतो। हेल्थला फोकस करावं लागणार आहे। कितीही कामाचा बोजा असेल, हेल्थ या आठवड्यात इग्नोर करायची नाही। ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे आणि कामाचा लोड घेतला, सरकारी कामं असेल, तर तुम्हाला तब्येत बिघडणार म्हणजे बिघडणार। थोडं काम घरी करा, बाहेर करा, कुणाला वाटून द्या, परंतु ओव्हरलोड काम केल्यानं या आठवड्यामध्ये तब्येत बिघडण्याची शक्यता वाढलेली आहे। दुसरी गोष्ट, हरवलेले रिलेशन, मनी किंवा गुडलक तुम्हाला परत मिळेल। जी संधी गेलेली ती पण परत मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे तुम्हाला आठवडा चांगला आहे, परंतु हेल्थची काळजी घ्यायची आहे। मिथुन राशी। मिथुन राशीला असं वाटतं की तुमच्या घरामध्ये स्टेबिलायझिंग इन्फ्लुएन्स आता यायला पाहिजे। स्थिरतेकडे कल पाहिजे। जर तुम्हाला अशी स्थिरता पाहिजे असेल तर मेहनत पण तुमची वाढवावी लागेल। 4 ऑफ कॉइन्स आहे, एम्परर कार्ड आहे, 4 ऑफ पेंटाकल्स कार्ड आहे। राहूचा प्रभाव जास्त आहे। मोह माया वाढेल, अनावश्यक खर्च वाढेल। आवश्यक खर्चाला तुम्ही विरोध करणार आणि अनावश्यक खर्च देखादेखीमध्ये पैसे घालाल। या आठवड्यामध्ये काय पेहरवेस, कपडे, बूट, चप्पल खरेदी करताना दिसत आहे। मग हे सगळं दिखावाच आहे। जर गरजेचं आहे तर करा, अन्यथा असेल तर लोकांना दाखवायसाठी काही घेऊ नका। मिथुन राशीला चोरीचं पण कार्ड आलेलं आहे। महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, काही गोष्टी किंवा तुमचे राहिलेले काही कर्म किंवा काही पैसे कुणाला सांगितले तर ते अकाउंटमधनं गायब होणार। पासवर्ड करताना कधी कुठे पिन ठेवताना किंवा पिन टाईप करताना थोडंसं लक्षात ठेवा, दुसरं कोण बघत नाही। कर्क राशी। कर्क राशीला किंग ऑफ कप्स कार्डनं सुरुवात आहे, प्लस हर्मिट कार्ड आहे। एका राजाला असं तर दिशा दाखवायची गरज नसते।
परंतु हे कार्ड असं म्हणते की कधी कधी राजा पण दिशाभूल करतो आणि त्याला दिशा कोण दाखवते तर प्रजा दाखवते. तर इथं पण असंच आहे की एखाद्या मोठ्या माणसाला, राजकारणी माणसाला किंवा समाजामध्ये खूप नावलौकिक असलेल्या व्यक्तीला समाजाकडनं काही ना काही दिशा दाखवली जाईल. जे काय असेल अशी काही घटना घडेल. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी ग्रुपमध्ये काम करतात त्या लोकांना सूचना आहे इगो बाजूला ठेवून काम करा. सणवार असेल, ग्रुपचं काम असेल, एकत्र तुम्ही शेअर मार्केट करत असाल, एखादा छोटा मोठा बिझनेस करत असाल, MLM करत असाल, झूम मीटिंग घेत असाल, तर तुम्हाला इगो बाजूला ठेवायची गरज आहे. या आठवड्यामध्ये नुकसान होण्याची कर्क राशीला पूर्ण शक्यता आहे. इमोशनवरती कंट्रोल ठेवले नाही तर नुकसान नक्की आहे. सिंह राशी. सिंह राशीला सिंहाचंच कार्ड आलेलं आहे. जेव्हा असं कॉम्बिनेशन येतं तेव्हा समजून घ्या की आज आपला चंद्र स्ट्रॉंग आहे आणि सूर्य स्ट्रॉंग आहे. हे टॅरो कुंडलीमध्ये तर तुमचा दिवस आणि आठवडा कसा जाणार हे याच्यावरती प्रिडिक्शन असतं. स्टार कार्ड बरोबर आलेला आहे, शनीची कृपा आहे. तुम्हाला हेरोफंट कार्ड आहे, वृश्चिक राशीचं कार्ड आहे, मंगळाची कृपा आहे. म्हणजे आठवडा खूप चांगला आहे. हे क्विक तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या राशीचं कार्ड आहे, कुठला देवता आहे आणि कुठला कलरचं तत्व आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रेडिक्शन करू शकता. दुसरी गोष्ट, कोर्ट कचेरी ज्यांची चालू आहे त्या लोकांना थोडासा धक्का बसणार आहे. जरी आठवडा चांगला असेल तर तुमच्या कामामध्ये दिरंगाई तर होणार, नाहीतर कुणा वकिलाकडनं किंवा अशा व्यक्तीकडनं, ॲडव्होकेटकडनं किंवा कुणाकडनं तर असं पेपर्स येण्यामध्ये लेट होणार की ते तुम्हाला नुकसानीला जाणार. म्हणजे तुमचं काम जर एंड ऑफ द रिलेशन म्हणजे एकदम शेवटच्या टप्प्यावर आलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हिरीनं भाग घ्यायचा आहे आणि वैयक्तिक लक्ष द्यायचं आहे. त्याला सांगितलंय तो करेल, वकिलाला सांगितलंय तो करेल, हे बघेल ते बघेल, नो, स्वतः बघितलं तर काम होणार आहे. मुलांची परीक्षा आता चांगले रिझल्ट घेऊन येणार आहे. ज्या लोकांनी एक्स्ट्रा परीक्षा दिलेली आहे त्या लोकांचे रिझल्ट चांगले येणार आहे. कन्या राशी. कन्या राशीला पण सन कार्ड आहे, पॉझिटिव्ह कार्ड आहे. एखादी मंजल मारणार म्हणजे मारणार, लग्न ठरणार म्हणजे ठरणार, वैयक्तिक विकास होणार म्हणजे होणार, वास्तूचे स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार. सगळी कार्ड पॉझिटिव्ह आहे. वास्तू कार्ड आहे, मांगलिक कार्ड आहे. प्लस ज्या लोकांना मुलींना अफेअर होतं त्यांचं मांगलिक कार्य होण्याची तयारी आहे. फॅमिलीमध्ये होकार येणार. म्हणजे आठवडा खूप चांगला आहे. तर नियोजन चांगलं करा, वेळेचं भान ठेवा, लवकर उठा. 2 तास थोडे लवकर उठला तर तुमचे 80% काम सकाळी होऊन जाणार आहे. कन्या राशीला वेळ आठवडा चांगला आहे. ह्याच्यामध्ये प्लॅनिंग करा. खूप चांगली एनर्जी आहे. सूर्याला अर्ध द्यायचं चालू करा, कारण रवीची ऊर्जा तुम्हाला खूप गरजेची आहे आणि त्या ऊर्जेमुळे तुम्हाला कामं होताना दिसत आहे. तुला राशी. तुला राशीला पेज ऑफ पेंटाकल्स, एज ऑफ स्वॉर्ड्स आणि वर्ल्ड कार्ड आहे. वर्ल्ड कार्ड येणं म्हणजे तुमच्या प्रयत्नाला यश येणं. दुसरी गोष्ट, शाबासकी मिळणार मुलांना. काही काम केलं असेल, डेकोरेशन केलं असेल, कॉम्पिटिशनमध्ये उतरले असेल तर तुम्हाला नंबर आणि शाबासकी येण्याची पूर्ण चिन्ह आहे. काही लोकांना लॉटरी पण लागू शकते आहे. आकस्मिक धनाचं पण हे कार्ड आहे. आणि ज्या लोकांना तलवारीची धारेवरती विजय पाहिजे, तलवारीच्या धारेवरती विजय म्हणजे कसं की मी हे काम केलंय, आता मला 15 दिवसात त्याचा रिझल्ट आहे, मध्ये जे काय अडथळा होता ते मी दूर केलाय, तर ते रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. पण जे संघर्ष होता, अडथळे होते, कुठे पैसे द्यावे लागले, हे संघर्षावरती मात करताना दिसत आहे. म्हणजे तुला राशीला आठवडा चांगला आहे.
एकच गोष्ट आहे, झालेलं काम, झालेली खुशी, मिळालेले पैसे कुणालाही सांगू नका. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला कामामध्ये यश, हेल्थ वरती फोकस. कामामध्ये यश तर आहे पण हेल्थ वरती फोकस नाहीये. ओबेसिटी वाढायला लागलेली आहे. तुम्हाला असं वाटते की आजचा दिवस मी जंक फूड काढलं, काय झालं, आजचा दिवस काय झालं, आजचा दिवस काय झालं, असं करत करत मला वाटते महिना 2 महिना घरातनं बाहेरच जीवन चालू आहे. ज्या लोकांची अशी परिस्थिती आहे, दिवस किंवा रात्र किंवा संध्याकाळी एक वेळ दिवसामध्ये बाहेरचं पोटात अन्न जात आहे, तर ओबेसिटी वाढलेली आहे. आणि या लोकांना असंच सूचना आहे, हेल्थ वरती फोकस नाही केलं तर नुकसानीचं काळ आहे. मग डॉक्टरला बारीक होण्यासाठी पैसे दिले, पोटाचा आजार पण कमी करण्यासाठी औषधं घेतले, फरक पडणार नाही, कारण तुम्हीच ओतायला लागलेला आहे काळ. दुसरी गोष्ट, एस ऑफ कप्स. हा कार्ड असं दाखवतो की तुम्हाला मदतीचा हात, सोनेरी संधी, संधी नाही म्हणत, सोनेरी संधी, म्हणजे खूप गुड लक येणार आहे. संधीचं सोनं करायला शिका. मग याच्यामध्ये काय असतं, वास्तू असतं, दिशादर्शक कोणी व्यक्ती भेटू शकतं, एखादी व्यक्तीकडनं तुम्हाला मान सन्मान मिळू शकतं, एखादं बक्षीस मिळू शकतं. मग असं काम तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये करायचं आहे. धनुराशी. धनुराशीला ट्रॅव्हल करायचं कार्ड आहे, देवदर्शन कार्ड आहे आणि सुप्त इच्छा पूर्ण करायचं कार्ड आहे. तुम्हाला असं वाटत होतं की माझी इच्छा पूर्ण होत नाहीये आणि खूप ठिकाणी माझं नाव लौकिक व्हायचं बाकी आहे, तर देवपूजा करायची गरज वाढवा. डोस डबल करा. जेवढी भक्ती करता त्याचा डबल भक्ती करा. तुम्हाला त्या सगळ्या वस्तू मिळणार जे अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, 4 ऑफ कप्स. 4 ऑफ कप्सचं म्हणणं असंच आहे की ज्यावेळी आपल्याला एखादा मित्र, मैत्रिणी, परिवारातले सदस्य काही सूचना देतात, काही ऑफर्स देतात, काही तुम्हाला शिकवतात, सहर्ष शिका. संस्कार पण तेच शिकवत असतात, पण मुलांना संस्कार घ्यायचे नसतात. मग एवढं सगळं जर पॉझिटिव्ह आलं असेल आणि तुम्हाला कोणी मदत करत असेल, संधी देत असेल, तर त्याचं सोनं नक्की करा. वेळ वाया घालवून चालणार नाही. या आठवड्यामध्ये पैसे कमवायचे ज्यांचे स्वप्न आहे त्यांना रस्ते ओपन आहे. मकर राशी. मकर राशीला कमीत कमी 3 ते 5 आठवड्याचा कामाचा लोड वाढणार आहे. म्हणजे जे पण तुम्ही काम करता, अचानक कामाचा ओझ मोठा येणार आहे, ट्रॅव्हल पण करावं लागणार आहे. आणि दुसरं असं दाखवते की 8 ऑफ पेंटाकल्स, तुम्हाला तुमच्यासाठी वेळ नाही. मग ह्याच्यामध्ये हैराण कोण होणार, हेल्थ होणार. हे बघा जजमेंट कार्ड. अति ताण तणाव असेल, अति लोड कामाचा असेल, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही जर हेल्थला इग्नोर केली, वॉकिंग नाही केलं, व्यायाम नाही केलं, थोडंसं जिम नाही केलं, थोडं स्ट्रेचिंग नाही केलं, थोडंसं आयुर्वेदिक काढे वगैरे नाही घेतले, तर तुम्हाला कामाचा यश जेव्हा मिळेल तेव्हा हेल्थ नसेल. त्यामुळे तुम्हाला एकच सूचना आहे, वेळेचं नियोजन व्यवस्थित करा आणि आपली कामं मार्गी लावा. रात्रीचे जागरण ज्यांना जास्त होत असतात, त्यांची ॲसिडिटी लेवल खूप वाढलेली असेल, तर त्यांनी आता ते थोडंसं बंद करायची गरज आहे. ज्यांना ॲसिडिटी वाटते, नॉर्मल नाही वाटत, त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला मेसेज टू शेअर करायची वेळ आली आहे. एकाची बातमी दुसऱ्याला, दुसऱ्याची बातमी तिसऱ्याला. कबूतर जा जा जा, तुम्हाला कबूतर बनायचं नाहीये. इथं असं दाखवते, जर वायफळ बातमी तुमच्याकडनं पसरली, एकामेकाला मिर्च मसाला लावून तुम्ही बातमी दिली,
तर तुमच्यावरती मोठा आळ, कलंक किंवा बदनामी येऊ शकते. हल्लीच्या 4 महिन्यामध्ये तुम्ही बघा, प्रत्येक गावामध्ये कुकर्म चालू आहे आणि किती लोकांच्या नशिबाला बदनामी आलेली आहे. कुकर्म एक जण करतो आणि बदनामी अख्खा एका ग्रुपला मिळायला लागलेली आहे, पक्षाला मिळायला लागलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा दोष पण नाही आहे. पण राग काढायची सवय आणि राग काढायचा मौका सगळे बघत आहे. मग आपल्या हातून असं काहीही होणार नाही ह्याची काळजी कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात घ्यायची आहे. जिथं तुम्हाला काय माहित नाही, प्रूफ नाही, तिथं बोलायचं नाही. मीन राशी. मीन राशीला ब्रोकन हार्टनं सुरुवात आहे, प्लस तुम्हाला 10 ऑफ स्वॉर्ड्स. हे कार्ड कसाचं असतं माहित आहे? हे कार्ड वायू तत्वाचं आहे आणि वायू तत्वाचा कार्ड मध्ये स्वॉर्ड्स येणे आणि एका माणसाच्या पाठीमागे 10 खंजर खोकणे, हे जे चित्र आहे ह्या चित्राच्या माध्यमातून असं दाखवते की तुमच्या काही डील्स ब्रेक होणार, काही प्रोजेक्ट कॅन्सल होणार, काही परिस्थितीमध्ये अचानक विचित्रपणा येणार, काही माणसं तुमच्या बरोबर विश्वासघात करतील आणि काही ज्या लोकांनी विश्वासघात केला आहे ते पुन्हा जुळतील. हे पण याच कार्डामध्ये आहे. म्हणजे सजाग राहायची गरज आहे. आणि ब्रोकन हार्ट सर्जरी कार्ड आहे. दाताची, डोळ्याची, अल्सरची किंवा पायाची सर्जरी अचानक येऊ शकते. छोटी लिगामेंट क्रॅक होणे, गुडघ्यामध्ये फ्रॅक्चर होणे, सायकलवरनं पडणे आणि काहीतरी ॲक्सिडेंट होणे, तुटणे, तर खरचटणे, हे सगळे प्रकार या आठवड्यात आहे. भीती नाही आहे, परंतु अवेअरनेस ठेवायची आहे. जे रेस्ट ड्रायव्हिंग करतात, सायकल पण खूप फास्ट चालवतात, असंच नाही की गाडीच फास्ट चालवतात. सायकल पण मी खूप लोकांना बघितले, इतकी फास्ट चालवतात आणि एकदम एक दगड आला, खड्डा आला की उडून पडतात. मग त्यावेळी लोकांना दुखापत होते. मग हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना तर खूप चांगली सुरुवात झालेली आहे आणि असं दाखवते की मॅच्युरिटी लेवल आता वाढणार आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, घरातली काही व्यक्ती असेल, तुमच्या घरामध्ये तुमची मॅच्युरिटी लेवल वाढताना दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही पुख्त व्हायला लागलेला आहे. 18 वर्षाचा वर असेल, 20 वर्षाचा वर असेल तर तुमची आता मेंटल स्थितीला योग्य वेळ आलेली आहे की पॉझिटिव्ह करा. दुसरी गोष्ट, घरामध्ये वादविवाद होत नाही ना तुमच्यामुळे, हे वर्षभरासाठी काळजी घ्या. आई बरोबर, काका बरोबर, भावा बरोबर, भाऊ बहीणचे वाद, भावा भावाचे वाद जर टोकाची भूमिका घेत असेल आणि हातवारे मारामाऱ्या चालू होत असेल तर तुमच्याकडनं होणार नाही, हे काळजी या वर्षभरामध्ये घ्या. कारण सणाची एनर्जीच तुम्हाला पॉझिटिव्ह आलेली आहे, तर तुम्हाला ते एनर्जी बरोबर वर्क करायचं आहे. तिसरी गोष्ट, हेल्थ ओके ठेवा. या वर्षभरामध्ये प्रवासाचे नियोजन जास्त होतील, परंतु प्रवासामध्ये धोके होणार नाही असलं काहीही करू नका. ज्या लोकांना ट्रॅकिंगला जायची इच्छा आहे त्या लोकांनी दिवस, वार, तारीख आणि तिथली जागा रिसर्च केल्याशिवाय जाऊ नका. काही लोकांना दुखापत आहे. वर्षभरासाठी देव उपासना तुम्हाला तुमच्या आवडत्या देवाची करा. घरामध्ये ज्याची पूजा होते, कुलदैवत आहे, कुलदैवी आहे. गौमूत्र घरामध्ये शिंपडायला चालू करा. गौची सेवा चालू करा. गौला वर्षभरामध्ये तुम्ही 25 ते 30 वेळा अनाज, धान्य, चारा वाटायला जावा. गौड शाळेमध्ये जाऊन सेवा करा. तिथनं जे काय गौमूत्र मिळेल त्याच्या गौमूत्राचा थोडासा थेंब पाण्यामध्ये घालून अंघोळ करा. बघा एनर्जी कशी बदलते. हे उपाय आहे. आता बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्स. आता एक ज्वलंत प्रश्न आपल्या समोर, सगळ्यांच्या समोर रोज चालू आहे, पेपरमध्ये पण येत आहे की अत्याचार वाढलेले आहे. मोबाईलवरनं गुन्हे वाढलेले आहे. काही लोकांना गुन्हे करण्यामध्ये आता इंटरेस्ट आहे. त्यांचा वेळ दिवसभर गुन्हा कसा करू त्याच्या शोधमध्ये आहे. हे सगळी परिस्थिती जबाबदार अति मोबाईल वापर आहे.
24 तासामध्ये 22 तास 25 तास काही लोक तर 2-2 दिवस कॉन्स्टंट मोबाईलवरती असतात, रात्री पण झोपत नाही, गेम खेळतात. हे जे काय आहे हे जनमानसावरती परिणाम व्हायला लागलेला आहे. मेंदू फास्ट झालेला आहे, विकार आणि वासना वाढलेली आहे. कारण त्याच्या रील्स येतात. चांगल्या चांगल्या घराची सुना नवऱ्याला घेऊन कसले पण वायफळ डान्स करायला लागलेले आहे आणि नवरा ताळी वाजवतो. लाईक्स मिळतात, के मध्ये लाईक्स येतात. त्यांना काय वाटतं, आम्ही खूप फेमस झालो. हेच तर एक सुरुवात आहे की लोकांना तुम्ही सांगता, इन्व्हिटेशन देता की या आता आमची वेळ आहे. एवढं पण स्वतःला प्रदर्शन करू नका की ज्याच्यामुळं लोकांना इच्छा होणार की ही बाई काय आहे आणि हे काय आहे, हिच्यावरती एखाद्या वेळा आपण डोळा टिपून ठेवूया. येता जाताना मार्केटमध्ये परवडणार नाही असे तुमच्यावरती दगेफटके होणार. आणि मिस्टरांना किंवा नवऱ्याला किंवा सहकर्मीला कळायला पाहिजे की एक छोटासा लाईक आणि फेमस होण्यासाठी आपण आपल्या बायकोला मार्केटमध्ये विकायला लागलेलो आहे. हे विकडच आहे, मनोरंजन नाही. हे मनोवृत्ती घाण करणारं रंजन आहे. स्पष्ट सांगते, ज्या लोकांना अशी सवय पडलेली आहे, घराघरामध्ये बघा बायका काम धंदे सोडून नुसतं आरशासमोर आहे. कुठली साडी घालू, कुठला मेकअप करू, कुठला हे करू, कुठला पब्लिकला दाखवू, कुठला अंग दाखवू, कुठला भाग दाखवू. ह्याच्यावरनच विकार वाढलेले आहे, वासना वाढलेली आहे, त्याच्यामुळे बलात्कार वाढलेले आहे. असाच माणूस बलात्कार करत नाही. मग त्यांना कोण पण किती पण वयाची वय मर्यादा राहिलेली नाहीये. 2 वर्ष 8 वर्ष 10 वर्षाच्या मुलींवरती पण ते बलात्कार करतात. का? कारण ते रील मध्ये सतत अशा बायका बघतात. नवऱ्यांना आवर घालायची गरज आहे. तुमच्या युट्यूबवर तुम्ही नाही नाचला तर चालेल, पण आपल्याच घरामधली आपलीच बायको, आपलीच मुलगी, आपलीच बहीण वाचवा. आता सगळ्या गावामध्ये हे सगळे केस चालू आहे. पीडा होते अक्षरशः की बायकांना संरक्षण नाहीच आहे. कसं होणार? तुम्हीच तर उत्पन्न करताय ना की आम्हाला संरक्षण नको, फ्रीडम पाहिजे, या आमच्यावरती. वाईट वाटेल, कडू आहे, परंतु हे ज्वलंत प्रश्न आहे आणि मी बोलणार. कारण आपल्या कोल्हापूरमध्ये पण ही घटना घडून गेली. जिथं मान सन्मान द्यायची, परिवर्तन करायची, स्त्रियांना आदर सन्मान द्यायची वेळ आहे, तिथं जर हे सगळं चालत असेल तर ह्याला जबाबदार पुरुष पण आहे आणि स्त्रिया पण आहे. जर पुरुषांनी परमिशन दिलीच नाही तर ती कुठली युट्यूबवर डान्स करते हो? नवराच तिच्याबरोबर डान्स करतो, वेडे वाकडे घाणेरडे व्हिडिओज बनवतात लोकांच्या मनोरंजनासाठी, 1M 2M मिळवण्यासाठी. ह्याला काय अर्थ आहे? तेवढी बदनामी तुमच्या दारात येणार, राहूचा प्रभाव वाढणार. लोक तुमच्या बरोबर कट कसं रचायचं हे बघणार आता, की या बाईच्या बरोबर कट कसं रचूया आणि हिला कसं पिडूया. मग तोंड लाखवायची लायकी राहणार नाही. आपापल्या घरामध्ये लक्ष्मीला सांभाळा, स्त्रियाला सांभाळा, मर्यादामध्ये ठेवा, तरच तुमचं घर पवित्र राहणार. शहर, मोहल्ला, कोल्हापूर सगळं पवित्र राहणार. महाराष्ट्रामध्ये पण हे सगळीकडे चालू आहे. महिला जबाबदार कोण आहे? मग तुम्ही ह्या संघाला, ह्या पक्षाला, त्या पक्षाला शिव्या देऊन काही होत नाही. मनोरंजन करायची वेळ वेगळी आहे. मनोरंजनसाठी कलाकार बसलेले आहे, गडगंज रक्कम घेऊन बसलात, ते लोक करतात, त्यांनाच पाहावं. आपल्या मनोरंजनाची कुणालाही गरज नाहीये. हे होतं थोडक्यामध्ये एक ज्वलंत प्रश्नावरती एक समाधान आणि थोडी माझी पीडा. जर आपण थोडंसं आपल्या फॅमिलीला वाचवासाठी पुरुषांनी प्राधान्य घेतलं की एवढी सूट बायकांना द्यायची नाही, मर्यादेमध्ये ठेवायचं, तर असले प्रकार कमी होणार. कारण तुम्ही स्वतःची स्त्रीला आणि बाकीच्याला बंधन करणार, पण बाकीच्या स्त्रियांना जर बघत बसला तर हे काय बंधन नाहीये. पूर्ण फॅमिलीनी सगळ्याला ह्याच्यावरती विरोध करायला पाहिजे प्रत्येक घरात, तर हे बंद होणार. शास्त्र वाचन, संस्कार वाचन, संस्कारामध्ये काय आहे, आपला ते देवामध्ये काय आहे, शास्त्रात काय लिहिलेलं आहे, ह्याचं वाचन तुम्ही व्हिडिओ बनवा, आवडेल लोकांना.
तर प्रतीक्षा करा केतनासेटची कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. धन्यवाद.